जोशी वडेवाला सोडून इकडे का घेऊन आलाय भावा? भाई स्वस्त आहे ना इथं, 3 समोसे 30 रुपये. पण ऑलमोस्ट रोड संपल्यासारखं वाटतंय. गुगल मॅप भाई कुठं नेतोय आम्हालाच माहित नाही. जेवढं जाता येईल तेवढं जाण, लगेच रिटर्न मागं फिरा तेवढ्या भागातून. बरं. जंगल आहे आणि आम्ही 3 जण आहोत आणि या जंगलातून आता आम्ही खाली उतरणार आहोत जेवढ्या पाहिजे. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे भ्रमंती अनलिमिटेड. तर आज आपण जाणार आहोत अलिबागमधल्या एका अशा पुरातन काळातील मंदिरामध्ये जे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि आपण ते आता एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता सध्या आपण पळसपे वाट्यावरून राईड घेतला आहे टुवर्ड्स आपण आता अलिबागकडे जाणार आहोत. तर हा अलिबाग गोवा हायवे आहे. आता आपण जाऊया, चला तर मग बघूया. तर मित्रांनो, आत्ता जस्ट आपण कर्नाळा बर्ड सेंच्युरी क्रॉस केलेली आहे आणि आता आपण आहे अलिबागच्याच रोडला. आता रोडची कंडिशन बघितली तर इथे रोड आता एकदम चांगला बनवला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण रोडचं काम झालेलं आहे. तर आत्ता लेटेस्ट जर कोणी येणार असेल तर तुम्ही बाईकवर पण ट्रॅव्हल करू शकता, कारण रोडमध्ये जे पहिले पॉट होल्स होते किंवा बरेच ठिकाणी कामं चालले होते ते सगळं आता पूर्ण झालेलं आहे. तर बघूया अजून पुढे आपल्याला काय काय बघायला भेटते आणि किती वेळ लागतोय ते पण आपण बघूया. अजून जवळजवळ इकडून अंदाजे जर पकडलं तर अजून एक 50 किलोमीटर जर अजून आपलं ते मंदिर आहे. तर बघूया आपल्याला पुढे काय काय बघायला भेटते. तर चला. तर मित्रांनो, आत्ता आपण जस्ट पेनमध्ये पोचलेलो आहे. म्हणजे या डाव्या साईडला जर बघितलं तर ही पूर्ण पेन सिटी आहे आणि आपण त्याच्या बाजूला हायवे जातोय, हा टुवर्ड्स आपल्याला अलिबागकडे जातो. तर आता आपल्याला इथून अजून जवळजवळ 30 किलोमीटर पुढे जायचं आहे. तर बघूया अजून कुठे. आता पुढे जाऊन अजून तर एक पण आपण राईट लेफ्ट काहीच घेतलेलं नाही आहे. जसं आपण निघलोय तर पूर्ण स्ट्रेट रोडच आहे. तर पुढे जर काही टर्न वगैरे आला तर तुम्हाला मी दाखवतो की एक्झॅक्टली कुठून तुम्हाला राईट टर्न किंवा लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. तर चला बघूया आपण. चला. आता आपण ह्या वरच्या हायवेवरून आलेलो. आता इथून बघितलं तर आपल्याला एक लेफ्ट रोड लागतो, हा सर्व्हिस रोड आहे. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक राईट लागतो, तो आपला रोड आहे अलिबागला जाण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण ह्या राईटचा आलो आहे. तर हा वरतून ब्रिज जातो आहे आणि आपल्याला इकडून हा राईट घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण अलिबागच्या जवळच आहे. तर आपल्या राईट साईडला जर बघितलं तर ही JSW कंपनी आहे. आता JSWच्या एंट्री गेटच्या इकडेच आपण उभे आहे. आपल्याला पुढं जायचं आहे. तरी अजून अंदाजे पकडलं तर 20-25 किलोमीटर अजून ते मंदिर आहे लांबच. आता इथून बघूया आपल्याला अजून किती वेळ लागतो आहे. सध्या या रोडला तर संध्याकाळचं खूप ट्रॅफिक असतं, पण आता सध्या तर ट्रॅफिक नाही आहे. तर बघूया, हळूहळू आपण जाऊया. मित्रांनो, आता आपण जस्ट थांबलो आहे CNG भरायला. आता बघूया, कारण इथून पुढे CNG पंप भेटेल नाही भेटेल. सो आपण आता इथं एकदा फ्युलअप करून घेऊया. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट वाजलेले 3:15 आणि 3:15 वाजता आता आपण पोचलो आहे पोयनाडमध्ये. अलिबागमध्ये जाताना आपल्याला हे पोयनाड म्हणून एक गाव लागतं, तिकडे आपण आता पोचलो आहे. ही इथली बाजारपेठ आहे. हा पूर्ण म्हणजे मार्केट एरिया येतो तो. आता इथून पण आपल्याला पुढेच जायचं आहे सरळ अजून. आता दुपारची वेळ आहे तर एवढं ट्रॅफिक तर मला अजून तर भेटलेलं नाही आहे, पण नॉर्मल ट्रॅफिक चालू झालेलंच आहे आता. कारण ऑलमोस्ट आता दुपारी 4 नंतर तर इकडे पूर्ण पॅकच असतं. बागच्या जवळ पोचलेलं आहे. इकडे बघा, ही वराडी मिसळ म्हणून हॉटेल आहे. तर आता आपण इकडे थांबलो आहे. आणि इथला एक डेंजर विषय म्हणजे इकडे काका बसले. डेंजर हा मला असे भोरत होते ना, असे खतरनाक लुक देत होते. तर आता आपण थोडा नाश्ता करून घेऊया आणि मग इथून पुढे निघूया. तर आता आपण बघूया, मिसळ वगैरे खाऊया आता. तर मित्रांनो, आलेलो आम्ही वराडी मिसळ खायला, पण ते वराडी मिसळ खाणाऱ्या काकांना बघूनच मन आमचं भरलं. काकांच्या तोंडावर असे 12 वाजलेत ना,
काकाची वराड काकांची खातात ना ती मिसळ त्यांच्या तोंडावर दिसायला लागली म्हणून आम्ही कॅन्सल केलं. आता आम्ही आलोय जोशी वडेवाल्याकडे. वडेवाल्याकडे मरणाची गर्दी आहे, पण आता याच्याकडे काय आहे का नाही ते बघूया. आता वडा बिडा भेटतात का नाही. मावशी बसल्यात पण मावशी काय मदतच करणार नाही. मावशींचं काम मावशी विसरल्या वाटतं. गर्दी भावा फक्त, बाकी काय नाही. तर बघूया इथंच काहीतरी खाऊया आणि मग निघूया. हे पण नको आहे आम्हाला. तर आता ऑलमोस्ट अलिबागची एंट्री आपण आता करतोय. आज समोर जर बघितला तर हा अलिबागचा एंट्री गेट आहे. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि मग आता आपण त्या मंदिराकडे पोहोचू. भाऊ पण तू वराडी मिसळ आणि जोशी वडेवाला सोडून इकडे का घेऊन आलाय भावा? भाई स्वस्त आहे ना इथं, 3 समोसे 30 रुपये. आता आपण राईड घेतलाय. आता आपण पण पहिल्यांदाच चाललो या ठिकाणी. ते मंदिर पण कधी बघितलेलं नाही, आता फर्स्ट टाइमच आपण व्हिजिट करतोय. तर बघूया अजून कुठं कसे कसे रोड आहेत आणि जाऊया हळूहळू. तर मित्रांनो आता आपण एक काहीतरी चोंडी म्हणून गाव होतं ते गेलंय आणि आपण तिथून सरळ स्ट्रेट आलोय पुढं. तर आपल्याला रोड बघा कसा भेटलाय. सगळी दोन्ही साईडला पूर्ण झाडी आहे आणि मधून असा रोड आहे. आता हे असे रोड खूप रेअरलीच राहिलेत आता, ज्याच्यामध्ये अशी झाडं आणि मधून रोड आहे. नाही तर बाकी सगळे आता मोस्टली हायवेज झालेले आहेत. मित्रांनो आता आपण पोचलोय म्हणजे ऑलमोस्ट मंदिराच्या जे पार्किंग आहे जिकडून आपला ट्रेक सुरू होणार आहे त्या ट्रेकच्या जवळ आपण पोचत आलो. कारण आता हा रोड बघूनच वाटतंय, कारण हा एकदम छोटा रोड आहे, एकच गाडी जाईल असा. आणि आता आपण पुढे चाललोयच आणि ह्या अख्ख्या रोडला तर मला तर एक पण गाडी दिसली नाही, आम्हीच पहिले आहे. तर बघूया चला. आला गाडी दिसली नाही म्हणेपर्यंत समोरनं टेम्पोवाला आला. ही बघा ही राईट साईडला जी जागा आहे ती माझ्या मित्राची, पण मित्र सध्या इथे नसतो, कुवेतला असतो. तिकडं कुवेतला तो भांडी घासतो. पण भाई प्रॉपर्टी बघा इकडे काय केलं त्यानं. इकडं बाबा दिसले, बाबा कचऱ्याचा डबा घेऊन काय करते. नाही पण मित्रांनो गावची लाईफ आहे, काही होऊ शकतं. इथं कचऱ्याचा डबा घेऊन माणसं जाऊ शकतात, शी सू करायला जाऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो आम्हाला तर माहीतच नाही की नक्की कुठला रोड कसा काय कनेक्ट होतोय. आम्ही 2 वेळा इकडे चुकलेलो आहे. मॅप पण गुगल मॅप पण असा दाखवतोय ना रोड की खतरनाक. कुठून लेफ्ट सांगितला, कुठून राईट सांगतोय, सगळं फिरून आम्ही आता आहे ना, आता शेवटी आम्ही बरोबर रोडला लागलोय. मित्रांनो गुगल मॅपनं आम्हाला काय रोड दाखवलाय हे बघा. सगळी पडकी अशी आहे ना, झोपडे आम्हाला दिसते ना. हा रोड बघा पूर्ण, हा रोडच नाही पूर्ण, हा कच्चा रोड आहे. आता आम्हाला पण माहित नाही इकडे बाईक जाते कार जाते का नाही, पण आम्ही आता चाललोय. हे सरच आहे ना मॅपमध्ये. बघा मित्रांनो बंगले बघा, बंगले खतरनाक या साईडला बंगलेत. आता थोडं वाटतंय मला की पुढं कोणतरी आहे असं, का मागा त्यांना कोण दिसत नव्हतं पण आता जरा घरं बिरं दिसतात. आज मित्रांनो इथं काहीतरी कार्यक्रम दिसतोय, संध्याकाळचं जेवण वगैरे होऊ शकतं आमचं इकडं. अरे पण काय खतरनाक बंगला आहे हे, आई शपथ. अरे काय खतरनाक. हा भाई मला GTA वाटतोय बघून. GTA मधला बंगला असत ना तसं आहे. हा इकडे हा लिहिलंय बघा इथं, कनकेश्वर कडे जाणारा मार्ग. आणि इकडे पार्किंगला जागा आहे पुढे. मित्रांनो मला वाटतं हे पण, अरे 2 पार्किंग आहेत पुढे, पण पार्किंग आहे. इथून ट्रेकिंग आहे. अरे पण तो बंगला बघ ना समोरचा, तो डोंगरा ते बघ. हा खरं मला GTA मधला बंगला वाटतो, गेम मधला. पण तो सरळ लेफ्ट. मित्रांनो मी चाललोय तर खरं, पण येऊ का नाही माहित नाही. खतरनाक होतं भाई पण सीन खतरनाक आहे तिथे. मित्रांनो नक्की या पण, तुम्ही एकदा तरी विजिट केलंच पाहिजे, कारण ह्या व्ह्यू साठी तर तुम्हाला यायलाच लागणार आहे एकदा तरी. आता वरती आलोय पण ऑलमोस्ट रोड संपल्यासारखं वाटतंय. गुगल मॅप भाई कुठं नेतोय आम्हालाच माहित नाही.
आता वरती तर एंड दिसण्यासारखं वाटतंय, पण चला बघू आता काय. आलोय तर फिरूनच जाऊ. सुद्या नक्की हाच रोड आहे का? गाडी वळाय पण जागा नाही. बघा मित्रांनो गावची लाईफ. पोरगा बघा कशी खेळते, नादच करते. मित्रांनो आम्ही परत रोड हरवलेलो, सगळा रोड चुकीचा आम्ही गेलेलो. आता बघूया परत. आता नवीन गुगल मॅपनं दाखवलाय त्या रोडवर जाऊन बघू. आज मंदिर बघायला भेटते का लॉक लावायला भेटते ते बघूया. आता बंद करायला जातोय कदाचित आम्ही. मंदिर आहे वर. दिसलं का? घे दर्शन इथनं आणि युटर्न मारू इथनं आपला. हे बघा कुठला तरी डॅम आहे का काय, धरण आहे वाटतं कुठलं तरी. एक्सप्रेसला लागलोय मित्रांनी आणि आता एक्सप्रेस संपलाय मित्रांनो. आता परत गावाकडचा रोड आहे. हा कुठला रोड आहे भाई? हा कुठला गुगल मॅप दाखवतोय? असला भंगार रोड आहे ना. गाडी आता थोडी राहिल्या का असायची, आता 100% आहे ना घासूनच आज जाणार होतो आम्ही. तरी पण आम्ही काही थटलेलो नाही भाई. आम्ही शेवटपर्यंत जाणार, हार मांडलेली नाही. गाडीचा बंपर निघला तरी चालेल पण आज जायचं. पुजारी खाली आला तरी त्याला परत मागायला नाही. तर आपण पोचतोयच. मित्रांनो भरपूर अशा मेहनतीनंतर आम्ही अशा खराब रोड मधनं येऊन आता सध्या खडतर रस्त्यातनं आम्ही आता पोहोचलोय मंदिराच्या पायथ्यापाशी. आता इथून आम्हाला चढायचं इथे तर पार्क करू आम्ही गाडी आणि आम्ही पार्वती पते हर हर महादेव. पूर्ण एकदम स्टीप चढ आहे, म्हणजे पायऱ्या आहेत पण एकदम सरळ आहेत. आणि इकडे अशी छोटी छोटी दुकान आहेत, पण आता आम्ही आलो तर इकडे कोण आहेच नाही विकायला काय. नाहीतर अशी नॉर्मली इकडे पाणी किंवा काय तुम्हाला खायला पाहिजे असतं तसं विकायला असतं. आता बघूया आपल्याला मंदिर भेटते की नाही ओपन. आत्ता फक्त आम्ही जस्ट हार्डली मोजल्या तर 50 पायऱ्या चढलो असेल. रिफ्लेक्शन पण नसतो. काका मंदिर किती वाजेपर्यंत चालू असतं? 8 पर्यंत. बरोबर चालतं. पूर्ण चढायला 1 तास लागतो. आता तुम्ही 10% आली, 90% बाकी आहे. बरोबर बरोबर. आता जा तुम्ही असते असेल लवकर जा. म्हणजे काय आहे जिथे मधी जा आहे ना प्लेन. हा आता दिवस लहान आहे, बरोबर. ते काळोख होतं म्हणजे झाड आहेत. जेवढं जाता येईल तेवढं जा आणि लगेच रिटर्न मागं फिरा तेवढ्या भागातून. बरोबर बरोबर पुढे उजेड असते चालायला, मग पायऱ्या अशा मोकळ्या आहेत बरोबर आणि तिथे कशी झाड आहेत म्हणून तो काळोख आहे. मग बरोबर. तिथं वरती पुन्हा असं जाड जंगल आहे काय? जंगल नाही, पण झाड आहेत तर ते फक्त. झाडाच्या फांद्या आहेत ना, मग तो काळोख पडतो. बरोबर. आणि तुम्ही काय वरती काय विकायला वगैरे नेता का काय? आमच्या इथं दुकान असतं. अच्छा, मग तुम्ही डेली चढता हो, होता? रोज रोज. राहायला कुठं खालीच आहे का तुम्ही? खाली खालच्या वर त्या बिल्डिंगी दिसतात ना, तिथे गाव आहे. माझं दुकान आहे, लिंबू सरबत काकडी इकडे असते. ओके ओके ओके, चालतं चालतं. आत्ता मला वाटतं आम्ही 30% फक्त पायऱ्या चढल्यात आणि एवढा दम लागतोय ना चढताना, बेकार हालत होते. आणि हा समोर बघा सूर्य अजून मावळलेला नाही आहे आणि आम्हाला हा सूर्य मावळायच्या अगोदर वरती पोचायचं आहे. तर बघूया आम्ही पोचतोय का नाही माहीत नाही, बट जाऊ. तर चला आता निघायला पाहिजे आपल्याला. चला मित्रांनो, आम्ही आत्तापर्यंत फक्त ऑलमोस्ट 300 पायऱ्या
300 पायऱ्या फक्त क्रॉस केलेल्या आहेत आणि इथून सुमारे ऑलमोस्ट 2400 फूट अजून वरती आहे आणि 350 पायऱ्या अजून वरती चढायच्या आहेत. आणि इकडे एक शिवलिंग आहे छोटंसं. चला मित्रांनो, असला बेकार दम लागलाय ना, कारण ह्या पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि हे बघा पूर्ण हे ऑलमोस्ट असं दाट आहे, जंगल नाही म्हणता येणार, पण पूर्ण सगळी झाडी आहे दोन्ही साईडला. आणि ऑलमोस्ट आम्ही आता वरती आलो आहे. आणि आमच्यासोबत बघा हा आमचा तात्या आहे, हा रक्षणासाठी आमच्यासोबत आहे. चला मित्रांनो, आम्ही चढत चढत आलो आहे वरती आता. पण ऑलमोस्ट आम्हाला पोचायला सुद्धा किती वाजलेत? 6:30 वाजलेत आम्हाला आता पोचेपर्यंत. ॲक्च्युली ह्या टायमाला आम्हाला रिटर्न निघायला पाहिजे होतं, बट थोडं लेट झालं, त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट आता पोचत आलो आहे. एक अजून 15 मिनटं मला वाटते लागतील अजून पोचायला आम्हाला. आणि हे मंदिर काहीतरी 7:30 वाजता बंद होतं. तर बघूया, महादेवांची कृपा असेल तर आम्हाला नक्कीच दर्शन होईल. आणि आम्ही तर त्या फुल एनर्जीनेच आलो आहे की आज दर्शन घेऊन जाणारच आहे. तर चला, हर हर महादेव. तर मित्रांनो, आत्ता आम्ही ऑलमोस्ट मंदिराच्या पायथ्यापर्यंत आलो आहे. इथून पण मंदिर वरती आहे. हे पण देवस्थान ट्रस्टचंच आहे, म्हणजे कनकेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे. पालेश्वर मंदिर आहे. आणि मंदिराचा जो देव आहे तो इकडे आहे, तुम्ही बघू शकता. ही बघा पिंड आहे, महादेवाची पिंड आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर चला मित्रांनो, आता आपण पुढे. आत्ता जस्ट आम्ही हनुमानाच्या मंदिरात पोचलेलो आहे. बजरंग बली की जय. आता जस्ट हनुमानाच्या मंदिरात पोचलो. आता इथून अजून थोडंसं वरती आहे. मस्त बाहेर बघितलं तर पूर्ण काळा किट्टा अंधार आहे. आणि आम्ही आता इथून वरती जाणार आहे. मित्रांनो, फायनली जी आपण थोडी मेहनत करून एवढं वर चढून ज्या व्ह्यूसाठी आलेलो किंवा जे दर्शनासाठी आलेलो ते मंदिर आपल्या एकदम समोर आहे. तो वरती जो का दिसतोय ते ॲक्च्युली कनकेश्वराचं मंदिर आहे. आणि या साईडला बघितलं ना तर इकडे हे पाण्याचं कुंड आहे. हे बघा पूर्ण पाण्याचं कुंड भरलेलं आहे. आणि हा पूर्ण जो परिसर आहे पूर्ण देवस्थान आहे. मित्रांनो, चिलीपिली बघा, हे छोटी छोटी चिलीपिली बघा, सगळी पूर्ण अख्खी गँग आहे. घाबरतात ते. मित्रांनो, पाणी पिण्यासाठी बघा टाकी कशी बनवली. हा पूर्ण शेषनागाच्या रूपात ही पूर्ण टाकी बनवलेली आहे. बघा मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत मंदिरामध्ये. आता आपण एंट्री करतोय. हे बघा, एंट्री करताच हे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरातलं दर्शन तर घेतलं आहे, पण आम्हाला बऱ्यापैकी लेटच झाले. आता ही मंदिराची बनावट बघा,
हे मंदिर बघूनच वाटतं की खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे. आणि हे खालचं पूर्ण दगडी बांधकाम आहे मित्रांनो. आणि दगडामध्येच इकडे देवी देवतांच्या मूर्त्या आहेत, त्या इकडे बनवलेल्या आहेत. आता आपण विष्णू मंदिराचं पण दर्शन घेऊया. हे बघा अशी मूर्ती आहे पूर्ण. जाम भूक लागले रे ना. आशाला म्हणून अजून असलं तर घे. अशा आहे का अजून? भूक पण कसली लागली त्यांना. तर मित्रांनो आत्ता आमचं दर्शन झालेलं आहे आणि ऑलमोस्ट तुम्हाला समोर दिसत असेल पूर्ण काळं किट्ट जंगल आहे. आणि आम्ही तिघंजण आहोत आणि या जंगलातून आता आम्ही खाली उतरणार आहोत. जेवढ्या पायऱ्या आम्ही जवळजवळ 750 चढल्या त्यात आता आम्ही उतरणार आहेत. बाजूला बघितलं तर पूर्ण एकदम डार्क जंगल आहे. पण बघूया, आता उतरूया. तुम्हाला खाली गेल्यानंतर मी अपडेट देतो. चला. हे बघा हे दत्तगुरू आहेत आणि दत्तगुरूंचं वाहन जे आहे ते आमच्यासोबत आहे. त्यांनीच आमच्यासोबत पाठवले कदाचित. हे बघा मित्रांनो हे आमच्यासोबतच आहे. पूर्ण जाताना आणि येताना पूर्ण सोबत आमच्या सिक्युरिटीसाठी हा माणूस आहे. वरतून बघा सगळा पूर्ण व्ह्यू दिसतोय आणि हा सोबतच आहे आमच्या. हे बघा पूर्ण अलिबाग सिटीमधली पूर्ण लाईट दिसते आणि आम्ही इकडून आलो आहे. आता चाललो आम्ही उतरत खाली. मित्रांनो ज्याने आमची सोबत केली त्यानेच आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. आता आम्ही वरतून पूर्ण उतरून खालीपर्यंत आलेलो आणि ही बघा आपली गाडी इथं पार्क केलेली. आता आपण त्याला बाय बाय करूया. चला बाय बाय.